हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आज आहे अक्षय तृतीया आणि माझ्या झाडांना ना आज खूप छान फुलं आले होते. जास्वंदीला तर आज 2 फुलं आले. नेहमी एक एकच फुल येत असतं आणि मोगरा मात्र पूर्ण बहरून गेलेला होता. खूप सारे फुलं मोगऱ्याला सध्या येत आहे बरं का. दररोज खूप सारे फुलं असतात, दररोज म्हणजे दररोज. आणि जेव्हा झाडांना अशी पूर्ण फुलं येतात ना, त्यावेळेला असं वाटतं की चला आपण झाडं लावून आहे ना कोणतीही चूक केलेली नाहीये. पण जेव्हा झाडं अशी जळून जातात किंवा त्याची पानं गळतात ना, त्यावेळेला मात्र खूप सारं दुःख होत असतं. का आपण इतकी काळजी घेतो तरी सुद्धा माझे झाडं असे मरताय किंवा जळून जाताय, अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. पण सध्या तरी ना झाडांना फुलं येतायत ना, त्यामुळे मला खूप आनंद होतो की चला आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतंय. तर दररोज मी देवांना मस्त मोगऱ्याची फुलं देत असते. आणि जास्वंदीला सुद्धा एक तरी ना दररोज जास्वंदीचं फुल येत असतं आणि जास्वंदीचं झाड मी फक्त गणपती बाप्पांसाठी लावलेलं आहे. त्यामुळे ते दररोज फुल बाप्पांनाच जातं. आज आहे अक्षय तृतीया, त्यामुळे मी आज सकाळी जरा थोडीशी लवकर उठलेली होती. पहिलं तर झाडू फरची क्लिनिंग करून घेतली. क्लिनिंग झाल्यानंतर आहे ना आपल्याला स्वतःलाही फ्रेश वाटतं, त्यामुळे पहिलं तर क्लिनिंगचंच काम करून घेतलं. त्यानंतर मी स्वतः फ्रेश झाली आणि त्यानंतर मात्र मला दिवसभर फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं ना, ती गोष्ट करायला घेतली. ती म्हणजे देवपूजा. देवपूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर मात्र दरवाजाच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढायला घेतली. साच्यानेच काढलेली आहे, पण बाजूने छोटे छोटे फुलं काढून त्याला थोडंसं अजून सजवलं. रांगोळी काढणं असं आहे ना, जर सकाळी सकाळी काढून झाली तर बरं आहे, नाहीतर मग दुसरं एखादं काम लागलं ना, रांगोळी काढायचं राहूनच जातं. आणि एकदा सणाचा दिवस असा असतो ना, इतका धावपळीचा असतो आणि त्यातल्या त्यात त्या दिवशी वेळ इतकी पटपट निघून जाते ना, कळतच नाही आणि मग रांगोळी राहूनच जाते. मागच्या वेळेस गुढीपाडव्याला पण असंच झालं. काढू काढू म्हटलं, पण त्या दिवशी माझ्याकडनं रांगोळी काढणं झालंच नाही. म्हणून आज म्हटलं पहिली रांगोळी काढूया आणि त्यानंतर उंबरठा पूजन करूया. अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना खूप शुभ मानला जातो. या दिवशी ना जी आपल्याला आवडतात ना कामं ती सगळी करायची असतात. अक्षय म्हणजे कधी न संपणारे. या दिवशी केलेलं कोणतेही पुण्य, दान किंवा चांगली कामं अक्षय मानली जातात, म्हणजे सतत वाढणारी मानली जातात. त्यामुळेच म्हटलं आज मला जी कामं खूप आवडतात ना ती आज माझ्याकडनं झालीच पाहिजे आणि त्यातली मेन गोष्ट ती म्हणजे देवपूजा. कारण आपल्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत चालू असतं, पण अचानक भयानक एखादं संकट येऊन उभं राहतं आणि त्यावेळेला ना आपल्याला आठवण येते ती म्हणजे आपल्या देवांची. संकट आल्यानंतर देवाची देवपूजा करण्यापेक्षा दररोज आपण नित्य नियमाने देवाला निदान नमस्कार तरी केला पाहिजे. दिवसभरातले 5 ते 10 मिनिटं तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, असं तर मला वाटतं. आणि मला माहिती तुम्ही सुद्धा माझ्या या गोष्टीला किंवा माझ्या या मताशी सहमत असाल. तर चला आज तर मी माझी जी काही मला कामं आवडतात ना तर ती मी केली. मेन म्हणजे माझी देवपूजा केली. सकाळी सकाळीच केलेली आहे आणि दररोज माझी इच्छा असते की माझ्या घरामध्ये ना सकाळी सकाळी देवपूजा व्हावी. पण काही कारणास्तव मुलांची टिफिन वगैरे ह्या त्या गोष्टी करण्यामुळे ना मला ते काही जमत नाही. पण पण जेव्हा जेव्हा मला सकाळी वेळ भेटतो ना तर त्या वेळेमध्ये मी देवपूजा करूनच घेत असते. इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा पहिली पूजा करते आणि त्यामुळे ना मला दिवसभर घरामध्ये इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटत असतं ना. आज इतका मोठा शुभ दिवस आहे, त्यामुळे म्हटलं चला उंबरठा पूजन सुद्धा करून घेऊया. जेव्हा जेव्हा सण असतो, त्यानंतर गुरुवार असतो किंवा एखाद्या दिवशी मला अचानक असं वाटतं चला आज आपण उंबरठा पूजन करूया, तर त्या दिवशी ना मी उंबरठा पूजन करत असते. तर आज सुद्धा मी छान असं हळदीचं लेपन आहे ना करून घेतलं. उंबरठ्याला छान छोटीशी पूजा केली आणि हे सगळं झाल्यानंतर आली किचनमध्ये. आता किचनमध्ये एंट्री मारली ना की आता इथून माझी काही 2-3 तास सुटका नाहीये. त्यामुळेच मी आधी बाकीची जी काही कामं होती ती सगळी करून घेतली आणि घरातले मेंबर आज सण जरी आहे ना तरी झोपलेले, पण मी त्यांना अजिबात उठवणार नाहीये. कारण जर ते उठले ना तर माझ्या सगळ्या कामांचा खोळंबा होऊन जाईल. एकाला अंघोळ घालून द्यावी लागेल, दुसरा चहा मागेल, नाश्ता, तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि माझा स्वयंपाक राहून जाईल. त्यापेक्षा ते जोपर्यंत झोपलेले आहेत ना तोपर्यंत झोपून देणार आणि तोपर्यंत मी पटपट आहे ना स्वयंपाक बनवून घेणार आहे. तर आज अक्षय तृतीया आहे तर पुरणाचा स्वयंपाक आपण प्रत्येक जण घरामध्ये करतो. मस्त आंबारस, पुरणपोळी. पण मी आज आहे ना पुरणपोळी न करता बाकीचा सगळा स्वयंपाक करणार आहे. पुरणपोळीच्या ऐवजी मी पुऱ्या बनवणार आहे. तर दूध आलेलं होतं तर पहिलं तर मी दूध तापवायला ठेवलं, म्हणजे मला गॅस शेगडी रिकामी भेटेल. रात्रीची जी काही सुकलेली भांडी होती ना ती पण ट्रॉलीमध्ये लावून घेतली, ठेवून दिली. कारण आता मला आहे ना चमचा किंवा एखादी कढई वगैरे लागेल आणि पुन्हा सगळे भांडे वाजतील, त्यापेक्षा म्हटलं आधी भांडे पण लावून द्यावे. तर भांडे मस्त माझे लावून झाले आणि त्यानंतर काल मी ना गावामध्ये गेली होती आणि त्यावेळेला मला एक मस्त गोष्ट भेटलेली आहे. ती म्हणजे हा छोटासा स्टँड आणि हँगिंगवाला आहे बरं का. त्यामुळे ना वरती हँग राहतो आणि खाली भरपूर मोठी स्पेस आहे. तर मी हा मस्त असा स्टँड
स्टँड सुद्धा आणलेला आहे, जो मला फक्त 100 रुपयाला भेटला. ऑनलाईन मी अजून तर काही बघितलेला नाहीये. जर मला ऑनलाईन हे प्रोडक्ट भेटलं ना, तर मी त्याची लिंक तुमच्यावर शेअर करेल. तर त्या स्टँडमध्ये मी ना चमचा, कातर, त्यानंतर चाकू वगैरे ज्या गोष्टी अशा कंटिन्यू लागतात ना, तर त्या गोष्टी मी तिथे ठेवलेल्या आहे. आणि हँगिंग आहे, त्यामुळे ना मी जेव्हा पण मला जर किचन वाटा क्लीन करायचा असला ना, तर तो मला तिकडनं उचलून इकडे-तिकडे ठेवत बसावं नाही लागणार. त्याच्या खाली पाणी मारून मी स्वच्छ सगळं धुवू शकते. खरंच पूर्ण माझे पैसे वसूल असा हा स्टँड मला भेटलेला आहे. मला अजिबात काही वाटलं नाही, की मी हा 100 रुपयाचा इतका कसा घेऊ वगैरे, कारण तो युजफुलच तेवढा आहे. तर चला आता मेन म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करते. पहिलं तर म्हटलं भात लावून द्यावा, पण बरणीमध्ये बघितलं तर त्यातले सगळे तांदूळ संपलेले होते. आणि असं नेहमी होतं बरं का, कधी-कधी मसाल्याच्या डब्यामधली मिरचीच संपते, कधी मीठच संपून जातं आणि मला ते पुन्हा काढून घेत बसावं लागतं. तर आज सुद्धा तांदूळ संपलेले होते आणि तेच मी आता भरून घेते. आणि काय होतं ना, जेव्हा आपल्याला असं संपलेलं दिसतं आपल्याला, पण असं वाटतं ना, जाऊ दे, जेव्हा मला लागेल ना तेव्हाच मी भरून ठेवेल आणि तेव्हाच मी भरत असते. मी तळी बरं का, असं म्हणजे दिसल्या लगेच भरत नाही. जेव्हा मला ती गोष्ट यूज करायची असते ना, त्याच वेळेला मी अशा बरण्या वगैरे भरून ठेवत असते. किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये सुद्धा जर मिरची, हळद किंवा कधी मोहरी, जिरं, मोहरी पण संपते, तर त्या सुद्धा गोष्टी ना जेव्हा मला यूज करायच्या असतात ना, त्याच वेळेला मी भरून घेत असते. तर तांदूळ पण मी बरणीमध्ये भरून ठेवले. आता पहिलं तर यांना भात लावून देते आणि त्यानंतर मग पुढचा स्वयंपाकाला सुरुवात करते. मी कोणता तांदूळ यूज करते, तर मी ना इंद्रायणी तांदूळ वापरत असते. आणि तुम्ही सुद्धा कोणता तांदूळ वापरतात किंवा इंद्रायणीपेक्षा अजून कोणता छान लागतो टेस्टी, तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण सध्या तरी आम्हाला आहे ना इंद्रायणीच तांदूळ खूप आवडतो. आणि कधी जर संपलाच तर मग कोणताही आणला जातो घरामध्ये, थोडा म्हणजे 1-2 किलोमध्ये. पण इंद्रायणीचा जो आहे तांदूळ, तो तर आम्ही डायरेक्ट कट्टाच घेऊन टाकतो. जो शेतामध्ये पिकतो आणि ते विकतात ना, त्यावेळेलाच आम्ही पूर्ण कट्टा घेतो. आणि शेतातून पिकलेला जो काही तांदूळ आपण आणतो ना इंद्रायणी, तर तो खरंच खूप टेस्टी लागतो. आणि दुकानामध्ये आपण जर घ्यायला गेलं ना, तर ते पूर्ण भेसळ असतो. त्याची टेस्टच लागत नाही किंवा तो असा चिकट सुद्धा बनला जात नाही आणि वास पण येत नाही. तर अशा गोष्टी सुद्धा आमच्या बाबतीत घडलेल्या आहेत. त्यामुळे ना आम्ही ते दुकानामधनं 1-2 किलो आणा, ह्या त्या गोष्टी करतच नाही. एक आता ओळखीचे काका झालेले आहेत, त्यांच्या शेतामध्येच हा इंद्रायणी तांदूळ पिकतो, तर आम्ही त्यांच्याकडनंच घेतो. डायरेक्ट 30 किलोचा कट्टा घेतला की मग वर्षभर टेन्शनच नसतं. कारण भात तर मी आणि आरूच खातो. श्लोक आणि अहो पण खातात, पण त्यांचं खाण्याचं प्रमाण आहे ना एकदम थोडंसं आहे. थोडासा त्यांना लागतो. पण मला आणि आरूला मात्र खूपच आवडतो. कधी खिचडी भात वगैरे असं चालतं. पण आम्ही दररोज भात बनवत नाही घरामध्ये. दिवसाआड कधी-कधी 15 दिवस होतात तरी भात बनला जात नाही. तर असं आहे. त्यामुळे वर्षभर कट्टा हा आमच्याकडे पुरला जातो. वर्षभर आम्हाला एवढे तांदूळ पुरेसे होऊन जातात. आमटीसाठी मी मसाला पण काढून घेतला, तो बारीक पण केला. पहिलं तर फोडणी दिली आमटीला आणि त्यानंतर आहे ना मी रस पण बनवून घेतलेला होता. आता तो फक्त मिक्सरमधनं बारीक मला करून घ्यायचा आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी आमचा 1-2 वेळा तरी आंबेरस होऊन जातो. पण ह्या वर्षी ना आम्ही आंबेच आणलेले नव्हते. डायरेक्टली अक्षय तृतीयेलाच आंबा रस आमच्या घरामध्ये बनला आणि त्यातले त्यात कालच मुलांनी ना 3-4 आंबे खाऊन पण टाकले. आता फक्त 3च आंबे उरलेले होते. पण म्हटलं नाही, एवढ्याचा का होईना आपण रस बनवून घेऊया, निदान नैवेद्याचं काम तरी होऊन जाईल. तर त्यामुळे तेवढ्या आंब्यांचा, फक्त 3 आंब्यांचा मी रस बनवलेला आहे. तरी अर्ध पातेलं रस बनला बरं का. आणि अहो उठले की त्यांना पुन्हा मी आंबे आणायला लावेल आणि अजून रस बनवून घेईल, कारण दिवसभर मुलांना लागणारच आहे. पण आता निदान नैवेद्यासाठी मी हा रस बनवून घेतला. आता त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आंबे रस बनल्यानंतर त्याला आहे ना स्टीलच्या भांड्यामध्येच ठेवायचं. त्याचा कलर चेंज होत नाही. पण जर आपण जर्मनच्या वगैरे भांड्यामध्ये ठेवलं ना, तर त्याचा कलर आहे ना चेंज होऊन जातो. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं होतं. त्यामध्ये मिरची, मसाला, थोडीशी हळद सुद्धा टाकून घेतली. आता मिक्सरचं माझं काम पूर्ण झालेलं आहे. तर मिक्सर पण मी बाहेर ठेवून देते, म्हणजे किचनवरची जरा गर्दी कमी होऊन जाईल. आणि लगेच भज्यांची तयारी करायला घेतली. तर आज मी भजे आहे ना छान असे बटाट्याचे, कांद्याचे आणि गिलक्याचे बनवणारे आणि मिरचीचे तर नेहमी बनलेच जातात. तर इतके सारे भजे मी बनवणार आहे. आणि आरूला आहे ना बटाट्याची भजी खूप आवडतात, तर त्याच्यासाठी मी 2 बटाट्याचे भजे बनवणार आहे आणि बाकीचे कांदा वगैरे आमच्यासाठी. भजे बनवायचे असले ना तर मला अजिबात टेन्शन नसतं, कारण माझ्याकडे ना हे पोटॅटोचं स्लायसर आहे, कटर आहे, ज्यामुळे मला आहे ना टेन्शनच नसतं. बटाट्याचे एकसारखे काप झाले पाहिजे. जेव्हा आपण विळीने किंवा चाकूने कट करतो ना, बटाटा असू द्या किंवा कांदा, तर एकसारखे स्लायसेस आपल्याकडनं बनले नाही नाही जात. एखादा जाडच बनला जातो किंवा एखादा बारीकच म्हणजे पातळमध्ये बनला जातो. तर असं टेन्शन असतं. पण माझ्याकडे हे जे काही कटर आहे ना, चिप्स कटर, तर त्यानेच मी त्याचे सगळे चिप्स बनवून घेत असते. तर याने फक्त बटाट्याचेच एकसारखे चिप्स बनले जातात, तर असं नाही बरं का. कांदा असू द्या, गिलकं असू द्या किंवा कोणता एखादा तुम्हाला ज्याचे भजे बनवायचे, तर ती भाजी किंवा काही पण, तर ते याने आपण आहे ना व्यवस्थित त्याचे चिप्स किंवा एकसारखं कट करून घेऊ शकतो. आणि कांदा, बटाटा आणि गिलकं, तर हे मी व्यवस्थित कट करून घेतलं. एकसारखे त्याचे चिप्स बनवून घेतले आणि वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्याला भिजत ठेवलं पाण्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला तळण तळण्यासाठी कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि भज्यांचं पीठ सुद्धा म्हटलं भिजून घ्यावं.
तर भज्यांसाठी मी इथे सम्राटचं डाळीचं पीठ घेतलं. कधी-कधी मी 2 किलो डाळ घेते आणि ती दळून आणत असते. पण ती आता ते पीठ माझं संपलेलं होतं आणि इमर्जन्सी म्हणून मी हे 1 किलो डाळीचं पीठ आणलेलं होतं सम्राटचं. तर ते मी सध्या वापरतीये. तळण तळायला सुरुवात करायच्या आधी श्लोक मात्र उठला आणि मग त्यालाच थोडंसं जवळ घेतलं. कारण उठल्या-उठल्या मुलं लगेच आईकडे येतातच आणि श्लोकचं नेहमी आहे बरं का. उठला की लगेच माझ्याजवळ येतो आणि इकडे ना जे काही तेल आहे ना ते पण तापलेलं होतं. म्हटलं आधी कुरडई वगैरे तळून घ्यावी, कुरडई पापडी. आणि जेव्हा मी आता डब्बे क्लीन केलेले होते ना, घसले होते, तेव्हा आहे ना थोडासा कुरडईचा भुगा म्हणजे असे तुकडे पडलेले होते, तर ते आणि पापडीचे वगैरे, तर ते सगळे मी ना या डब्यामध्ये काढून ठेवलेले होते. म्हटलं आज तळायचंच आहे तर आपण हे सगळं तळूनच घ्यावं, म्हणजे मुलं येता जाता ते संपून टाकतील. तर त्यालाच जवळ घेऊन मी हे तळून घेत होती आणि इकडे डाळीचं पीठ भिजवायचं मात्र राहूनच गेलं. श्लोक उठल्यामुळे ते काम राहिलं बाजूला आणि जे काही कुरडई पापडी आहे ना ते तळायला मी सुरुवात केली. श्लोकला घेऊन काही मला तळण तळताच येईना आणि भीती पण वाटत होती उगाच तेल नको उडायला, म्हणून मी त्याला साईडला नाही इथे बसवून घेतला. आता माझा किचन वाटा खूप मोठा आहे त्यामुळे जो काही गॅस आहे ना तो खूप तिकडे आणि श्लोक मात्र इकडे बेसिंगच्या बाजूला बसलेला होता. तर इकडे काही तेल वगैरे उडणार नाही तर मी त्याला तिथे बसवून दिलं आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत आहे ना हे तळण तळायचं माझं काम चालू होतं. मुलं एका जागेवर खूप वेळ बसतील तर असं होणारच नाही. नंतर-नंतर त्याला आला कंटाळा आणि मग तो गेला टीव्ही बघायला. तर सगळं तळण माझं कुरडे पापडी तळून झाली आणि त्यानंतर मी ना भज्यांचं पीठ पण भिजवून आणि भजी पण काढायला सुरुवात केली. आज सकाळी ना मी प्लॅन केलेला होता. हे सगळेजण उठण्याच्या आत माझा आज स्वयंपाक पूर्ण झालाच पाहिजे आणि देवांना जेवढा लवकरात लवकर नैवेद्य दाखवता येईल ना, तेवढा लवकरात लवकर नैवेद्य दाखवून घ्यायचा. पण आजचा माझा प्लॅन आहे ना, खरं सांगते सक्सेस झाला बरं का. कधी-कधी प्लॅन केले ना, ते होतात पण सक्सेस आणि कधी-कधी मात्र कितीही तुम्ही काही करा तर ते फिसकटलेच जातात. आता माझं तळण चालू होतं तोपर्यंत फक्त श्लोक उठला, बाकीचे दोघं अजून झोपलेले आहेत. पण श्लोक उठेपर्यंत माझा निम्मा स्वयंपाक हा आवरलेला होता. भात झालेला होता, आमटी झाली, रस पण झालेला. पोरांसाठी ना पीठ सुद्धा मी भिजवून ठेवलेलं आहे. आता कुरडे पापडी तर माझी तळणच झाली. फक्त भजे अजून थोडेसे बनवायचे. मला भज्यांसाठी ना सोडा पाहिजे होता आणि ती बरणी मला काही इकडे सापडतच नव्हती. छोट्याशा बरणीमध्ये मस्त मी सोडा ठेवलेला होता. आता मी जेव्हा ह्या बरण्या घासल्या तेव्हा मी चेंज केली की काय काय माहिती आणि त्या बरणीवर मी सोडा नाव सुद्धा लिहिलेलं नाहीये. एका बरणीमध्ये मला व्हाईट दिसलेलं पण तो आता सोडाच आहे की काय काय माहिती. मी खूप शोधलं, डायनिंग टेबल सुद्धा ओपन करून बघितला. इकडे तिकडे माझं चालू होतं आणि श्लोकचं पण चालू होतं. मग मी काय शोधते तो पण मला काही सापडेनाच आणि शेवटी म्हटलं जाऊ दे. मग मी फायनली त्यामध्ये ओवा मस्त क्रश करून टाकलेलाच होता आणि थोडंसं गरम तेल टाकून घेतलं आणि मस्त सगळे भजे काढून घेतले, पुऱ्या पण तळून घेतला आणि त्यानंतर लगेच देवांना नैवेद्य सुद्धा दाखवायला घेतला आणि देवांना जेव्हा मी नैवेद्य दाखवायला घेतला ना तेव्हा मात्र घरातले सगळे मेंबर उठले आणि मी मात्र खूप खुश झालेली होती. चला आजचा माझा प्लॅन सक्सेस झाला. मी फक्त देवांनाच नैवेद्य नाही तर माझ्या तुळशी मातेला सुद्धा नैवेद्य दाखवत असते सणाच्या दिवशी किंवा जेव्हा जेव्हा मी नैवेद्य दाखवायचा असतो देवांना तर त्या दिवशी माझ्या तुळशी मातेला मी कधीही विसरत नाही आणि पहिल्यांदाच मी 11 वाजेच्या आत आहे ना देवांना नैवेद्य दाखवलेला, म्हणजे त्याच्या आधी माझा स्वयंपाक झालेला होता. हा माझा पहिला सण आहे. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. बाय.